नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीमधील 12वा धडा शब्दकोश म्हणजे स्थूल वाचन हा पाठ पाहणार आहोत. मित्रांनो, शब्दकोश आपल्याला माहीत असते. आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक शब्द सहजपणे वापरतो. मात्र शब्दाचा नेमका अर्थ समजून घेतल्यावरच आपण त्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो. यासाठी शब्दकोशाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपण पाहतो की आपल्याला एखादा शब्द अवघड वाटतो, त्या शब्दाचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. तर आपण काय करतो, एखादी डिक्शनरी म्हणजे शब्दकोश पाहतो की त्याच्यामध्ये अर्थ आपल्याला सापडतो की नाही. यासाठी शब्दकोशाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शब्दकोश या पाठामध्ये शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्ट काय आहे, त्याची रचना काय आहे आणि तो कसा पाहावा हे उदाहरण स्पष्ट केले आहे. उदाहरणासहित तुम्हाला स्पष्ट केलेले आहे. या पाठाच्या अभ्यासामुळे तुम्हाला काय होईल, शब्दांच्या वेगवेगळ्या अर्थछटा समजतील आणि त्यामुळे तुमची भाषा समृद्ध होण्यास मदत होईल. आपल्याला सगळ्यांना शब्दकोश माहीत आहे, म्हणजे डिक्शनरी आपल्या सगळ्यांकडे आहे. आता आपण काय पाहूयात, शब्दकोश म्हणजे काय, शब्दकोश कशा प्रकारे असतात आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात हे आज आपण अभ्यासणार आहोत. बघा, दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो. इव्हन आपण काय करतो की आपण रोजच्या बोलण्यात आपल्या जुन्या माणसांच्या बोलण्यामध्ये अनेक शब्द येतात आणि त्याचे पण आपल्याला अर्थ समजत नाही, किंवा नवीन अशा भाषा असतात, नवीन असे शब्द असतात, त्याचे आपल्याला अर्थ समजत नाही आणि त्या शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. हे शब्द म्हणजे सहजपणे आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात. संदर्भानुसार आपण त्याचे अर्थ लावतो व त्याचा उपयोग करायला शिकतो. प्रत्येक वेळी त्या शब्दाचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असतेच असे नाही. तर हेच समजण्यासाठी आपण हा आज पाठ अभ्यासणार आहोत. भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे. यावर्षी आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत. नवीन शब्दाचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. हे शब्द कोशातून कसे शोधता येतात याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते. बघा, आपल्याकडे डिक्शनरी असते, आपल्याला एखादा नवीन शब्द शोधायचाही असतो, पण काही विद्यार्थ्यांना किंवा काहींना त्या शब्दकोशामध्ये शब्द कसा शोधायचा हेही माहीत नसते. तर याचीही माहिती यामध्ये दिलेली आहे. नवीन शब्दाचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी, या दृष्टीने या पाठाचा अभ्यास फार महत्त्वपूर्ण आहे. तर बघा, या पाठामध्ये आपल्या काय दिलेलं आहे, शाळेच्या मधल्या सुट्टीत नेहा व सायली या दोन मैत्रिणींमधील हा संवाद आहे. संवादानुसार तुम्हाला हा पाठ दिलेला आहे. बघा काय दिलंय. नेहा म्हणते, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील दिन या शब्दाचा अर्थ दिवस असा आहे, हो ना ग? सायली म्हणाली, हो असाच आहे. का ग? नेहा म्हणाली, अगं, मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता, गरीब. सायली म्हणाली, दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू, कसे लिहिले आहेत ते? नेहा म्हणाली, आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिलाय ते. सायली म्हणाली, हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन. नेहा म्हणाली, अरे हो, शब्द एकच असला तरी दोन्ही शब्द लिहिण्यास फरक आहे. सायली म्हणाली, बरोबर. दिन शब्दात दीर्घ आहे. दिन म्हणजे गरीब. ज्या द या शब्दाला दुसरी वेलांटी आहे, म्हणजे दीर्घ वेलांटी आहे,
त्याचा अर्थ वेगळा होतो. म्हणजे काय होतो? गरीब होतो. आणि त्याच द ला पहिली वेलांटी म्हणजे ऱ्हस्व वेलांटी आहे, त्याचा अर्थ काय होतो? दिवस. तर या दोन्हींचा अर्थ वेगवेगळा होतो. नेहा म्हणाली, शब्दाची किती गंमत आहे ना, अक्षरात वरवर साम्य आहे. म्हणजे आपल्याला दिसताना तर ते अक्षर सेम दिसतं, समान दिसतं, उच्चारतानाही समान आहे, पण थोडासा वेलांटीमध्ये फरक दिसून येतो. अक्षरात बरोबर वरवर साम्य आहे, पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. बघा, लेखनामध्ये जर फरक पडला तर त्याचा अर्थ वेगळा होऊ शकतो. सायली म्हणाली, आपण दोघीजणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. नेहा म्हणाली, अगं पण कसे? आपल्याला सारखे आपल्या बाईकडे जावे लागेल अर्थ विचारायला. सायली म्हणाली, अगं नाही, मला माहीत आहे त्याची गंमत. शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. सायली आणि नेहा यांच्याप्रमाणे शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा आहे. यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबत माहिती करून घेणार आहात. बघा, या नेहा आणि सायलीचे संवाद आपण ऐकले. नेहा आणि सायलीनी संवाद काय केलेत, काय बोलले ते, की एखाद्या शब्दाचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. दिसायला समान असतात, वरवर समान दिसतात, पण जेव्हा आपण लेखनात फरक करतो तर त्याचा अर्थ वेगळा होऊ शकतो. तर हीच मजा आपण पाहूयात. बघा, शब्दकोश म्हणजे काय? पहिला आपल्याला प्रश्न पडतो की शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्ट, तो कसा पाहावा, हे आपण समजून घेऊयात. मुलांनो, ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो, त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. परत एकदा पहा, व्याख्या दिली आहे त्यांनी की ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो, त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. कोश म्हणजे संग्रह. कोश म्हणजे काय? संग्रह. तर शब्दकोश म्हणजे शब्द संग्रह, शब्दांचा संग्रह होय. हा झाला शब्दकोश, शब्दाचा वाच्यार्थ. पण विकसित भाषात शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक असतो. एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह असे म्हणतात. तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश असे म्हणतात. बघा पुढे, कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणतेही शब्द मोठे सहजपणे सापडेल हे नक्की कळते. अलीकडे सर्व भाषांतील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णांच्या क्रमानुसार केली जाते. आता वर्णांचा क्रम म्हणजे काय? आ, ई हे वर्णक्रम आहे आणि वर्णक्रमानुसार समजा तुम्हाला एखादा अ वरून शब्द शोधायचा, तर अ च्या तुम्ही एका पेजवर जायचं आहे आणि अ चे शब्द शोधायचे, नंतर आ पासून शोधायचं आहे, क पासून शोधायचं, तर क वर्ण त्या शब्दकोशामध्ये वर्णक्रमानुसार ते शब्द दिलेले असतात आणि ते शब्द तुम्हाला चटकन सापडतातही. बघा, उद्दिष्टे काय आहेत? प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो. प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे महत्त्वाचे आहे. शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे.
शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे, शब्दकोश ही संकल्पना समजणे, शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात घेणे, शब्दकोश हाताळता येणे. म्हणजे तुम्हाला एखादी डिक्शनरी तुम्ही हातात घेतली तर ती हाताळता आली पाहिजे, की कशा प्रकारे आपल्याला शब्द शोधायचे हे तुम्हाला आले पाहिजे. बघा काय असते शब्दकोशामध्ये, शब्दांचा संग्रह असतो. तुम्हाला हे परीक्षेमध्ये विचारलं जातं की शब्दकोशात काय असते, तर हे सांगता आलं पाहिजे की शब्दांचा संग्रह असतो, शब्दांचे प्रमाण उच्चार असतात, व्युत्पत्ती असते म्हणजे त्याचा पूर्ण अर्थ दिला जातो, समानार्थी प्रतिशब्द दिले जातात, संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ, अर्थांचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र, प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ, असे हे शब्दकोशात असते. शब्दकोश कसा पाहावा, आता काहींना माहीत नसेल की डिक्शनरी कशी पाहावी, तर कशी पाहावी हे आपण पाहूया. बघा पाहण्याचा क्रम, एखादा शब्द ठरव. आता आपल्याला एक शब्द मनात ठरवा की आपल्याला या शब्दाचा अर्थ पाहायचा आहे. आता डिक्शनरी ही आपल्याला इंग्लिश टू मराठी टू हिंदी अशीही मिळू शकते, किंवा इंग्लिश टू इंग्लिश मिळू शकते, किंवा मराठी टू मराठी मिळू शकते. अशा बऱ्याच आपल्याला शब्दकोश मिळू शकतात, डिक्शनरी मिळू शकतात. तर बघा आपण एक शब्द मनात ठरवायचा की आपल्याला या शब्दाचा अर्थ पाहायचा आहे. नंतर काय करायचं आहे की आकार विल्हे क्रम समजून घ्यायचा आहे, नंतर शब्दकोश बघायचा आहे, अर्थ शोधायचा आहे, विविध अर्थछटा लक्षात घ्यायच्यात आणि नंतर एका शब्दाचे विविध अर्थसुद्धा समजून घ्यायचे आहेत. आपण समानार्थी शब्द पाहतोच की एका शब्दाचे विविध अर्थ असतात, विविध त्याला शब्द असतात. तशाच प्रकारे काही बघा शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकार विल्हे म्हणजे काय, आकार विल्हे म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो. आपण वि भा नेमाडे यांच्या नव्या युगाचे गाणे या कवितेतील एका ओळीचे उदाहरण पाहूया. तर तुम्हाला उदाहरण दिलंय की एक ओळ पाहूयात. अनुरेणुतुनी शब्द प्रगटती, अनुरेणुतुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. आता समजा आपल्या अनुरेणुतीन तुनी प्रगटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. बघा त्यांनी उदाहरण दिलंय. एक तुम्हाला नेमाडे नव्या युगाचे गाणे या कवितेतील ओळी त्यांनी एक ओळ दिलेली आणि आपल्याला त्या ओळीतील काही शब्दांचा अर्थ शोधायचा आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून काढायचे. प्रत्यय आपण शिकलोय, उपसर्ग प्रत्यय हा व्याकरणाचा भाग आपण शिकलेलो आहे की प्रत्यय कशाला म्हणतात, जे शब्दांच्या शेवटी लावलेले असतात त्याला प्रत्यय म्हणतात. आता ते काय आहे की आपल्याला प्रत्यय गाळून टाकायचे. बघा पहिली महत्त्वाची गोष्ट शब्दाला लागलेले प्रत्यय काढून टाकायचे, वगळून टाकायचे. सामान्य रूप वगळून मूळचा शब्द शोधायचा आहे. आपल्याला मूळ शब्द शोधायचा आहे. पहिल्यांदा अनुरेणुतुनी या शब्दातला तुनी हा प्रत्यय आपल्याला वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. आता मूळ शब्द काय आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो. म्हणजे प्रगटती, प्रकट हा मूळ धातू आहे, आपल्याला शोधावा लागेल. अनुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे हे मूळ शब्द आपण पहिल्यांदा काढायचे, त्याचे प्रत्यय काढून ते शब्द तयार करायचे. या 6 शब्दांचा आता आपण क्रम लावू. आपल्या वर्णक्रमानुसार यांची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते पाहू. आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल. बघा स्वरानुसार आपण स्वर शिकलेलो आहोत, तर स्वरानुसार जे क्रम असतात त्या शब्दाचा क्रम पहिला लागेल. आता म्हणजे इथे काय अनुरेणू हा शब्द आधी लागेल, याचा पहिला क्रमांक, त्यानंतर
उरलेल्या 5 पैकी कुठला अक्षर आधी लागेल हे पहा. यात साहजिकच स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन क म्हणजे दुसऱ्या क्रमाला येईल. क्रांती. नंतर क्रम येईल दिव्य मधील द चा, मग तेथील प्रकट आणि प्रकाश हे शब्द सर्वात शेवटी येईल. आता बघा, आपल्याला स्वरानुसार नंतर व्यंजनानुसार ते क्रम लावायचे आहेत. यात साहजिकच स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन क हे आपण पाहिलंय. आता प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठली अक्षरे आहेत. कधी कधी काय होतं की आद्य अक्षरे म्हणजे पहिलं अक्षर जे आहे ते समान असतं आणि आता त्यातील कुठले अक्षर आपल्याला घ्यायचे हे आपल्याला समजत नाही. तर काय करायचंय की आता इथं दोन्ही शब्द आलेत, प्रकट आणि प्रकाश म्हणजे प्र. तर याच्यातला पहिला शब्द कुठला येऊ शकतो वर्णक्रमानुसार, तर त्याच्यातल्या दुसरा शब्द बघायचा. क आलाय आणि इकडं का. ओके, तर क आणि का. आता तुम्हीच सांगा, क आणि का यापैकी कोणाचा क्रम आधी लागेल? अर्थातच क चा, म्हणून प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर. आता आपला क्रम तयार झाला, बरोबर आहे. तयार क्रम कसा झाला? स्वरानुसार आणि व्यंजनानुसार. स्वरानुसार कुठला शब्द आहे? अणुरेणू. नंतर त्याच्यामध्ये स्वरांचे शब्दच नाही आहेत, मग ते स्वर सोडले. नंतर काय येत आहे? व्यंजन. व्यंजनानुसार पहिलं क येत आहे. तर अणुरेणू, क्रांती, दिव्य, प्रकट, प्रकाश, विज्ञान आहे ना सोपे. त्यासाठी कशाचा आपल्याला अभ्यास हवा आहे? स्वर आणि व्यंजनाचा. तरच तुम्ही हे क्रम लावू शकता. तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा काही शब्द दिले जातात, 5-6 शब्द दिले जातात आणि त्यांना वर्णक्रमानुसार लावा असे प्रश्न विचारले जातात. यात क्रांती, प्रकट, प्रकाश यामध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे. ते कसे शोधायचे? तर अ पासून औ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षर सुरू होतात. म्हणजेच क पासून कौ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षर सुरू होतील. यात क प्लस र म्हणजे क्र शोधायचा आहे. मग क्रा शोधायचा, त्यावर अनुस्वार असलेले शब्द शोधायचे, तेव्हा आपल्याला क्रांती सापडेल. आता तुम्ही स्वतःच शब्दकोश पाहायचा सराव करा. टीप. काय टीप दिली आहे की क्ष आणि ज्ञ याचा क्रम आकार विल्हे लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानुसार येतो. शब्दकोश पाहण्याची आणि हाताळण्याची सवय लागली की शब्दांचे अर्थ व मोल तुम्हाला कळेल, त्याची किंमत कळेल. योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल. आता बघा, संपर्क शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. या साधनाचे महत्त्व जाणा. संपर्क शब्द मांडणी म्हणजे एखादा, आता आपण बघतो की पूर्वी डिक्शनरी असायची, एखादी सूची असायची फोन नंबरची, तर फोन नंबरची सूची अ वर्णक्रमानुसार चालू व्हायची. तर अ पासून सुरू होणारी नावे, आ पासून, ई पासून असे वर्णक्रमानुसार नावे तयार करायचे आणि ते संपर्क शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे फार महत्त्वाचे असायचे. या साधनाचे महत्त्व जाणा. तुम्ही आता उच्च प्राथमिक गटात आहात, 8वीत आहात. भाषिक समृद्धीच्या वाटचालीत शब्दकोशाचे महत्त्व जाणावे यासाठी या पाठाचा अभ्यास करणे योग्य ठरेल. मित्रांनो, आपल्याला स्कॉलरशिप एक्झाममध्ये किंवा कुठलेही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो. तुम्हाला अनेक शब्द दिले जातात, मग ते इंग्रजी माध्यमाचे असो किंवा मराठी माध्यम किंवा हिंदी माध्यम. तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात की वरील शब्द वर्णक्रमानुसार लावा. तर तुम्हाला प्रथम वर्णांची ओळख म्हणजे स्वर आणि व्यंजनाची ओळख सुद्धा असणे गरजेचे आहे. तर हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आणि ते बघून आपल्याला शब्द पाहायचे आहेत. तर आजचा तुम्हाला होमवर्क आहे की
तुम्हाला काय करायचं आहे की एक छोटीशी डिक्शनरी तयार करायची. साधारण तुम्हाला अ पासून तयार होणारे 10 शब्द, आ पासून तयार होणारे 10 शब्द असे अवघड शब्द शोधायचे आहेत आणि छोटीशा डिक्शनरीमध्ये अ पासून तयार होणारे शब्द आणि त्याचा अर्थ असे तुम्हाला पूर्ण जे स्वर आणि व्यंजन आहे त्याच्यापासून तयार होणारे शब्द तयार करायचे. मग तुम्ही 10 घ्या किंवा मिनिमम 5 आणि 10 पर्यंत तुम्ही लिहू शकता. कसं करायचं आहे की एक छोटीशी म्हणजे खूप सारी पानं घ्यायची आहेत, त्याला स्टेपल करायचं आहे आणि अ पासून तयार होणारे शब्द. मग अ पासून तयार आपल्याला अ पासून कुठले शब्द आठवतात आणि त्याचा अर्थ लिहायचा आहे. नंतर दुसऱ्या पानावर आचं टायटल टाकायचं आणि आ पासून तयार होणारे शब्द. नंतर असेच तुम्हाला स्वर आणि व्यंजनाचे प्रत्येक स्वर आणि व्यंजनाचे तुम्हाला 5-5 अवघड शब्द लिहायचे आणि त्याचा अर्थही लिहायचा आहे. आणि एक छोटीशी डिक्शनरी ही तुमची या पाठानुसार एक ॲक्टिव्हिटी आहे, ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. धन्यवाद. आपण प्रश्न उत्तरं याची पुढील भागामध्ये पाहूया. थँक्यू.